पुणे ते कुंडमळा हे अंतर 37 किलोमीटर, तर पिंपरी चिंचवडवरून अगदी 21 किलोमीटर एवढे अंतर आहे. सध्या आपण आहोत पुणे मुंबई जुन्या महामार्गावर आणि आता आपण जात आहोत बेगडेवाडी रेल्वे स्टेशनकडे, जेथून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे कुंडमळा. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कुंडमळा. याच कुंडमळ्याला बेगडेवाडी वॉटरफॉल्स असं सुद्धा संबोधण्यात येतं आणि इंद्रायणी नदीवर हा सुंदर असा वाहता धबधबा इथे आहे. हा सुंदर नजारा, हे सुंदर दृश्य अतिशय पाहण्यासारखं आहे. येथे इंद्रायणी नदीवर दिसतो सिमेंटचा एक जुना पूल. हा पूल क्रॉस करताच पुढे लागतो लोखंडी पूल. या पुलावरून नजरेस पडते इंद्रायणीचे विस्तीर्ण पात्र आणि मधुर आवाजात वाहणारा धबधबा. या ठिकाणाचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे या पुलावरून दिसणारा सभोवतालचा सुंदर नजारा. पुढे जो उंच डोंगर दिसतो तो आहे घोरवडेश्वरचा डोंगर. इंद्रायणी नदीच्या या पात्रात सुंदर असे कुंद्राई देवीचे मंदिर आहे. देवीच्या या मंदिराला वळसा घालून व जलाभिषेक करून हा धबधबा असंख्य कुंडांमध्ये स्थिरावतो. निसर्गाचे हे सुंदर रूप पाहतच राहावेसे वाटते. जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा पुराचे पाणी देवीच्या मंदिरापर्यंत व लोखंडी पुलापर्यंत पोहोचते. तर आता आपण बघत आहोत की येथे तयार झाले आहेत खळगे. म्हणजे हे जे कुंड तयार होतात तर याचं वैज्ञानिक कारण असं असतं की हार्ड रॉक आणि सॉफ्ट रॉक म्हणजेच कठीण खडक आणि मऊ खडक हे जेव्हा एकमेकांवर घासले जातात आणि नदीच्या प्रवाहामध्ये पाणी जेव्हा गोल गोल फिरतं आणि जागेवर तिथे असे खळगे वर्षानुवर्षे पाण्याचा प्रवाह असल्यामुळे तयार होतात. माझ्या मागे बघू शकता या साईडला जिथे कुंडमळा आहे, जिथे फ्लो आहे धबधब्याचा, तेथून वाहत वाहत हे खास खळगे तयार होत पुढे ही इंद्रायणी नदी संत धारण करते आणि पुढे देहूकडे जाते. हजारो कुंडांच्या म्हणजेच छोट्या तलावांच्या माळा, म्हणूनच या ठिकाणाला कुंडमाळा किंवा कुंडमळा असे म्हणतात. कुरवंडे या उंच डोंगरात लोणावळ्याजवळ इंद्रायणी नदी उगम पावते. आधी कुंडमळा व नंतर पुढे देहू व आळंदीसारखे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र या नदी घाटावर आहेत. मंडळी, हे ठिकाण पुण्याजवळच असल्याने तुम्ही वन डे ट्रिपसाठी हा प्लॅन करू शकता.
तर मित्रांनो, वेळ झाली आहे परतीच्या प्रवासाची. पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्याला आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.